हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आज होती अक्षय तृतीय. त्यामुळं ना मला आज पूजा वगैरे पटकन करायची होती. देवपूजा तर सासरेच करणार होते, पण फुलं मला तोडून द्यायची होते त्यांना. आणि इथं मी उंबऱ्याला आज ना ह्याचा लेप लावला आहे हळदीचा. त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर दारामध्ये एक छोटीशीच रांगोळी काढली. घरात आले, देवाचं दर्शन वगैरे घेतलं का आणि पटकन स्वयंपाकाला लागले, कारण की आज करायची होती पुरणपोळी. आणि साक्षी पण 4-5 दिवस झालं ना माहेरी गेले. त्यामुळं मला घरातलं पण सगळं बघायचं होतं आणि बाहेरचं पण, म्हणजे कपडे वगैरे ते सगळं मला एकटीलाच बघायचं. त्यात आमच्या घरामध्ये एवढ्या लवकर स्वयंपाक लागतो ना, म्हणजे 10 वाजता तरी स्वयंपाक लागतोच. भले ते पुरणपोळीचा असू दे किंवा दुसऱ्या रेग्युलर जेवणाचा असू दे, टाईम टू टाईम अण्णांना जेवायला लागतंच, म्हणजे आमच्या आजी सासऱ्यांना. त्यामुळं जरा गडबड होते आणि त्यात हे सगळं साडी घालून करायचं म्हटल्यावरती एक्स्ट्रा टाईम मला लागणार होता, मला माहीत आहे. पण आज सण होता म्हणून म्हटलं साडी घालू आपण. ड्रेसवरती तर रोज असतोच आपण, आणि इतर वेळेस साडी नेसायचा प्लॅन करतो, पण असं वाटतं की आज काय स्पेशल डे नाही आहे त्यामुळे राहू दे. पण आज होता म्हणून म्हटलं चला ह्या निमित्तानं आपली साडी नेसून होईल. त्याच्यानंतर पटकन मी पुरणपोळीचं वगैरे हे त्या नैवेद्य तयार केला देवासाठी. आमच्या इथं अक्षय तृतीयेला ना एक तांब्यात पुजतात, आणि जो आपण घरामध्ये नैवेद्य केलेला आहे पुरणपोळीचा, आणि त्याच्यावरती जे जे काही आहे बनवलेलं आपण ते त्या पुरणपोळीवरती एक प्लेटमध्ये घालून ठेवतो आणि दिवसभर ते तसंच असतं. त्याच्यानंतर ना इथं एक पाट ठेवून त्याच्यावरती तांदूळ थोडं घालून त्याच्यावरती तांब्या ठेवला, साईडला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मस्त अशी पूजा केली. आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला. आणि मी पण आता जेवण करते, तुम्ही पण या जेवायला. आणि जाता जाता हे सांगा, मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.